स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण येणाऱ्या ADMLT एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असा सेकंड सेमिस्टरचा मेडिकल मायक्रोबायोलॉजी या स या या सब्जेक्टमधील मोस्ट इम्पॉर्टंट PYQ पाहणार आहोत, जे की येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असतील. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. क्वेश्चन नंबर फर्स्ट, HIV इज अ प्रायमरी डिटेक्ट बाय विच टेस्ट? म्हणजेच HIV प्रायमरी डिटेक्शन साठी कोणती टेस्ट केली जाते? ऑप्शन ए विडाल टेस्ट, ऑप्शन बी इलायझा टेस्ट, ऑप्शन सी ग्रामस्टेन, ऑप्शन डी मॉन्टॉक टेस्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इलायझा टेस्ट. इलायझा टेस्ट ही HIV अँटीबॉडी शोधण्यासाठी वापरली जाते. HIVच्या स्क्रीनिंगसाठी मोस्ट कॉमन इलायझा टेस्ट केली जाते. त्याचबरोबर विडाल टेस्ट ही टायफॉईडसाठी केली जाते. त्याचबरोबर ग्राम स्टेनिंग हे ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह यांच्या डिटेक्शनसाठी केली जाते. त्याचबरोबर मॉन्टॉक टेस्ट ही ट्युबरक्युलोसिससाठी म्हणजे TBच्या डिटेक्शनसाठी केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया सेल वॉल कंटेन्स. म्हणजे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचा सेल वॉल कशापासून बनलेला असतो? ऑप्शन ए थिक पेप्टिडोग्लायकेन चेनपासून, ऑप्शन बी टेकॉइक ॲसिडपासून, ऑप्शन सी लिपोपॉलिसॅकॅराइडपासून, ऑप्शन डी मायकॉलिक ॲसिडपासून. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पॉलिसॅकॅराइडपासून. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामधील बाहेर मेम्ब्रेन म्हणजेच सेल वॉल जी असते ती लिपोपॉलिसॅकॅराइडपासून बनलेली असते, जो की एंडोटॉक्सिन म्हणून कार्य करत असतो. म्हणून ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया सेल वॉल कंटेन्स लिपोपॉलिसॅकॅराइड. त्याचबरोबर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया सेल वॉल कंटेन्स थिक पॉलिपेप्टाइड ग्लायकोजन. म्हणजेच ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाची जी सेल वॉल असते ते थिक म्हणजे जाड पॉलिपेप्टाइड चेनपासून बनलेली असते. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया सेल वॉल कंटेन्स lipopolysaccharides. Next question is question number 3. Scarlet fever is caused by. स्कॅर्लेट फिवर कशापासून कॉज होतो? ऑप्शन ए स्टेफिलोकोका युरिस, ऑप्शन बी स्टेप्टोकोकस फायोजन्स, ऑप्शन सी ई कोलाय, ऑप्शन डी क्लॉस्ट्रिडियम टेटानी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्टेफिलोकोकस फायोजन्स. म्हणजे स्कॅर्लेट फिवर हा ग्रुप एमधील बीटा हिमोलायटिक स्टेफिलोकोकसमुळे होतो. बीटा हिमोलायटिक स्टेफिलोकोकस. बीटा हिमोलायटिक म्हणजे ज्याच्यामध्ये बॅक्टेरियल कल्चरमध्ये टोटली RBCचं ब्रेकडाऊन करून ते आपल्या ग्रोथ करते, यालाच बीटा हिमोलायटिक असे म्हणतात. म्हणून स्कॅर्लेट फिवर इज कॉज्ड बाय स्टेफिलोकोकस पायोजन्स. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 4. हेला सेल लाइन वॉज डिराइव्ड फ्रॉम. हेला सेल लाइन किससे प्राप्त से हेला सेल लाइन्स डिराइव्ड फ्रॉम? ऑप्शन ए लिवर कैंसर, ऑप्शन बी सर्विकल कैंसर, ऑप्शन सी लंग कैंसर, ऑप्शन डी स्किन कैंसर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सर्विकल कैंसर. हेला सेल लाइन हेनरिटिया लॅक्स यांच्या सर्विकल कॅन्सर सेलमधून तयार होत असतात. म्हणून हेला सेल लाइन्स वॉज डिस्कवर्ड फ्रॉम सर्विकल कॅन्सरपासून डिराईव्ह केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. गोनोकोकस पॅथोजन्स कॉजेस. म्हणजेच गोनोकोकस पॅथोजन कशापासून कॉज होतो? ऑप्शन ए सिफिलिसपासून, ऑप्शन बी गोनोरियापासून, ऑप्शन सी ट्युबरक्युलोसिसपासून, ऑप्शन डी कॉलरापासून. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गोनोरियापासून गोनोकोकस म्हणजे क्वेश्चन नंबर 5 गोनोकोकस पॅथोजन कॉजेस. म्हणजे गोनोकोकस कोणत्या पॅथोजनपासून कॉज होतो? ऑप्शन ए सिफिलिसपासून, ऑप्शन बी गोनोरियापासून, ऑप्शन सी ट्युबरक्युलोसिसपासून, ऑप्शन डी कॉलरापासून. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गोनोरियापासून गोनोकोकस हा कॉज होत असतो. त्याचबरोबर सिफिलिस हा ट्रेपोनेमा पॅलिडियमपासून कॉज होत असतो. ट्युबरक्युलोसिस हा मायकोबॅक्टेरियममुळे ट्युबरक्युलोसिस हा कॉज होत असतो. त्याचबरोबर कॉलरा हा कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर
यांच्यापासून कॉज होत असतो. म्हणून गोनोरिया पॅथोजन कॉजेस गोनोरिया. नायजेरिया गोनोरिया हा बॅक्टेरिया गोनोरिया हा रोग किंवा हा डिसीज कॉज करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. विडाल टेस्ट इज यूज्ड फॉर डायग्नोसिस. विडाल टेस्ट यूज टू डायग्नोसिस ऑफ. विडाल टेस्ट किसकी डायग्नोसिस के लिए. विडाल टेस्ट कोणाच्या डायग्नोसिससाठी केला जातो. ऑप्शन ए मलेरियासाठी, ऑप्शन बी टायफॉईडसाठी, ऑप्शन सी HIV साठी, ऑप्शन डी डेंग्यूसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. विडाल टेस्ट ही टायफॉईडसाठी केली जाते. म्हणजे विडाल टेस्ट हा टायफॉईडमधील फीवर म्हणजे सॅल्मोनेला विरुद्ध अँटीबॉडी शोधण्यासाठी वापरली जाते. त्याचबरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. ॲसिड फास्ट स्टेन इज यूज्ड फॉर. म्हणजेच ॲसिड फास्ट स्टेन हा कशासाठी यूज केला जातो. ऑप्शन ए फंगीसाठी, ऑप्शन बी व्हायरससाठी, ऑप्शन सी मायकोबॅक्टेरियासाठी, ऑप्शन डी प्रोटोझोआसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिससाठी ॲसिड फास्ट स्टेन हा मोस्ट कॉमनली यूज केला जातो. AFB स्टेन ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरिया शोधण्यासाठी वापरला जातो. AFB म्हणजे ॲसिड फास्ट बेसिलाई. ॲसिड फास्ट स्टेन हा ट्युबरक्युलोसिसच्या बॅक्टेरिया शोधण्यासाठी यूज केला जातो. फंगीसाठी त्याचबरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. डायमॉर्फिक फंगी एक्झिस्ट इन. म्हणजे डायमॉर्फिक फंगी कोणत्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन ए ओनली येस्ट, ऑप्शन बी ओनली मोल्ड, ऑप्शन सी ईस्ट अँड मोल्ड बोथ, ऑप्शन डी स्पोर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ईस्ट अँड मोल्ड बोथ. म्हणजे डायमॉर्फिक फंगी ही तापमानानुसार ईस्ट किंवा मोल्ड या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. जेम्स डॉट इज सीन इन. म्हणजे जेम्स डॉट ही कंडिशन आपल्याला कोणत्या कशामध्ये पाहायला मिळते. ऑप्शन ए हुकवर्म एजमध्ये, ऑप्शन बी मलेरिया पॅरासाईटमध्ये, ऑप्शन सी फायलेरियासिसमध्ये, ऑप्शन डी जियार्डियासिसमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए हुकवर्म एजमध्ये आपल्याला जेम्स डॉट पाहायला मिळतात. हुकवर्म एजमध्ये आपल्याला लहान डॉट्स लाईक स्ट्रक्चर दिसते आणि या स्ट्रक्चरला जेम्स डॉट असे म्हणतात. म्हणून जेम्स डॉट इज सीन इन हुकवर्म एज. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 10. हुकवर्म इन्फेक्शन कॉमनली कॉज. म्हणजेच हुकवर्म इन्फेक्शन कशापासून कॉमनली कॉज होते. ऑप्शन ए जॉन्डिसपासून, ऑप्शन बी ॲनिमियापासून, ऑप्शन सी डायबिटीसपासून, ऑप्शन डी निमोनियापासून. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ॲनिमियापासून हुकवर्म इन्फेक्शन आपल्याला पाहायला मिळते. हुकवर्म हे रक्त शोषून घेते आणि त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये आयरन डेफिशियन्सी होते. म्हणून आयरन डेफिशियन्सी झाल्यामुळे ही एक ॲनिमियाची कंडिशन आहे. त्यामुळे हुकवर्म इन्फेक्शन ही मोस्ट कॉमनली ॲनिमियाच्या कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11. ई हिस्टोलायटिक कॉजेस डिसीज. म्हणजे ई हिस्टोलायटिका कोणता कॉज डिसीज करतो. ऑप्शन ए ॲमिबियासिस, ऑप्शन बी टायफॉईड, ऑप्शन सी कॉलरा, ऑप्शन डी TB. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ॲमिबियासिस. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ॲमिबियासिस. ई हिस्टोलायटिका कॉजेस ॲमिबियासिस डिसीज. म्हणजे ई हिस्टोलायटिका हा ॲमिबियासिस डिसीज कॉज करतो. एंटामिबा हिस्टोलायटिकामुळे ॲमिबियासिस डिसेंट्री आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ई हिस्टोलायटिक हा डिसीज ॲमिबियासिस याच्यामुळे होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. स्टेफिलोकोकस अँड स्ट्रेप्टोकोकस आर डिफरन्शियल बाय. म्हणजे स्टेफिलोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकस यामधील डिफरन्शिएशन कशाद्वारे केली जाते. ऑप्शन ए ऑक्सिडेज टेस्टद्वारे, ऑप्शन बी कॅटॅलिस्ट टेस्टद्वारे, ऑप्शन सी कॉगुलेस टेस्टद्वारे, ऑप्शन डी युरियास टेस्टद्वारे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कॅटॅलिस्ट टेस्टद्वारे. स्टेफिलोकोकस हा
कॅटॅलिस्ट पॉझिटिव्ह असतो, त्याचबरोबर स्ट्रेप्टोकोकस हा कॅटॅलिस्ट निगेटिव्ह असतो. यांच्याद्वारे या दोघांमधील डिफरन्शिएशन केलं जातं. म्हणून स्टेफिलोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकस आर डिफरन्शियल बाय कॅटॅलिस्ट टेस्ट. कॅटॅलिस्ट टेस्टद्वारेच स्टेफिलोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकस यांचं डिफरन्शिएशन केलं जातं. त्याचबरोबर स्टेफिलोकोकस कॅटॅलिस्ट हा पॉझिटिव्ह असून स्ट्रेप्टोकोकस हा निगेटिव्ह आहे. स्टेफिलोकोकस हा ग्रेप्स लाईक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तर स्ट्रेप्टोकोकस हा चेन स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. सिफिलिस इज कॉज्ड बाय. सिफिलिस हा कशामुळे कॉज होतो? सिफिलिस हा डिसीज कशामुळे कॉज होतो? ऑप्शन ए ट्रेपोनेमा पॅलिडियसमुळे, ऑप्शन बी नायझेरियामुळे, ऑप्शन बी क्लॉस्ट्रिडियममुळे, ऑप्शन डी बॅसिलसमुळे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ट्रेपोनेमा पॅलिडियम. ट्रेपोनेमा पॅलिडियम यापासूनच सिफिलिस हा कॉज होत असतो. सिफिलिस हा स्पायरोचेट बॅक्टेरिया असून ट्रेपोनेमा पॅलिडियम याच्यामुळे हा कॉज होत असतो. म्हणून सिफिलिस इज कॉज्ड बाय ट्रेपोनेमा पॅलिडियम. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14. निग्रोसिन रिॲक्शन इज यूज्ड फॉर डिटेक्शन ऑफ. म्हणजेच निग्रोसिन रिॲक्शन कशाच्या डिटेक्शनसाठी यूज केली जाते? ऑप्शन ए कॅप्सूलच्या डिटेक्शनसाठी, ऑप्शन बी स्पोरच्या डिटेक्शनसाठी, ऑप्शन सी फ्लाजेलाच्या डिटेक्शनसाठी, ऑप्शन डी न्यूक्लियसच्या डिटेक्शनसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कॅप्सूलच्या डिटेक्शनसाठी प्रामुख्याने निग्रोसिन रिॲक्शन ही यूज केली जाते. निग्रोसिन स्टेन इज कॅप्सूल डिमॉन्स्ट्रेशन. म्हणजे हा कॅप्सूलच्या निग्रोसिन स्टेन हा कॅप्सूलच्या डिमॉन्स्ट्रेशनसाठी वापरला जातो. म्हणून निग्रोसिन रिॲक्शन इज यूज टू डिटेक्शन ऑफ कॅप्सूल. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. हू डिस्कवर्ड द व्हायरस. म्हणजे व्हायरसला कोणी डिस्कवर केले? व्हायरसचा शोध कोणी लावला? ऑप्शन ए पाश्चरने, ऑप्शन बी इव्हॅनोव्स्की यांनी लावला, ऑप्शन सी रॉबर्ट कोच यांनी लावला, ऑप्शन डी जेनर यांनी लावला. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इव्हॅनोव्स्की यांनी व्हायरस हा प्रथम व्हायरस डिस्कवर केला. डिमित्री आयव्हानोव्स्की यांनी व्हायरसचा सर्वात प्रथम शोध लावला. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. ॲस्केरियासिस इज कॉज्ड बाय. ॲस्केरियासिस कशामुळे कॉज होतो? ऑप्शन ए टॅनियामुळे, ऑप्शन बी ॲस्केरियासिस लुम्ब्रिकॉइड्समुळे, ऑप्शन सी हुकवॉर्ममुळे, ऑप्शन डी जिआरडियासिसमुळे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ॲस्कॅरिडिस लुम्ब्रिकॉइड्स याच्यापासूनच ॲस्कॅरिसिस हा कॉज झालेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे लुम्ब्रिकॉइड्स हा राऊंड मॉर ॲस्कॅरिसिस निर्माण करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. टेनिया इज कॉमनली नोन ॲज. म्हणजे टिनियाला सामान्यतः कोणत्या नावाने ओळखलं जातं? ऑप्शन ए राऊंड वॉर्म, ऑप्शन बी हुकवॉर्म, ऑप्शन सी टेपवॉर्म, ऑप्शन डी पिनवॉर्म. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी टेपवॉर्म. टिनिया यालाच कॉमनली टेपवॉर्म असे म्हटले जाते. टिनिया हा टेपवॉर्म प्रकारातील एक पॅरासाइट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. सॅब्रॉड अगार इज मेनली यूज्ड फॉर. म्हणजे सॅब्रॉड अगार मेनली कोणाच्या डिटेक्शनसाठी यूज केला जातो? ऑप्शन ए व्हायरस कल्चरसाठी, ऑप्शन बी फंगल कल्चरसाठी, ऑप्शन सी ब्लड कल्चरसाठी, ऑप्शन डी स्टूल कल्चरसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी फंगल कल्चरसाठी सॅब्रॉड डेक्स्ट्रोज अगार हा प्रामुख्याने यूज केला जातो. सॅब्रॉड अगारमध्ये फंगीच्या ग्रोथसाठी सॅब्रॉड डेक्स्ट्रोज अगार हा प्रामुख्याने वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. सॅब्रॉड अगार हॅज ॲसिडिक pH अराउंड. म्हणजे सॅब्रॉड अगार हा नॉर्मल pH त्याचा काय असतो? ऑप्शन ए 5.7, ऑप्शन बी 7.2, ऑप्शन सी 8.0, ऑप्शन डी 9.0. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 5.6. म्हणजेच ॲसिडिक pH मध्येच फंगीची सगळ्यात जास्त वाढ होत असते. होत असते. त्याचबरोबर बॅक्टेरियाची सर्वात वाढ कमी होत असते. म्हणून सॅब्रॉड्स अगार ॲसिडिक pH अराउंड 5.6. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 20.
डिप्थेरिया कॉमनली अफेक्ट विच एज ग्रुप, म्हणजेच डिप्थेरिया हा कॉमनली कोणत्या एज ग्रुपला अफेक्ट करत असतो. ऑप्शन ए ओल्ड एजमध्ये, ऑप्शन बी अडल्ट ओनली, ऑप्शन सी चिल्ड्रन्समध्ये, ऑप्शन डी न्यूनेटेड्स ओनलीमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चिल्ड्रन्समध्ये. डिप्थेरिया हा कॉमनली चिल्ड्रन्समध्ये आपल्याला म्हणजे लहान मुलांमध्ये आपल्याला कॉज झालेला पाहायला मिळतो. डिप्थेरिया हा लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळत असतो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे डिप्थेरिया अफेक्ट कॉमनली इन चिल्ड्रन्स. म्हणून प्रामुख्याने डिप्थेरिया हा लहान मुलांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर येणाऱ्या सर्व गव्हर्नमेंट एक्झामच्या प्रिपरेशनसाठी, डेली क्विजसाठी, त्याचबरोबर येणाऱ्या एक्झामच्या अपडेटसाठी डिस्क्रिप्शनमधून आपल्या टेलिग्राम व व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.